सो त्यामुळे तिचे एक्सपेक्टेशन खूप जास्त होते आणि मी त्या लेवलला, त्या इंटेन्सिटीला, त्या मैत्रीला बघत नव्हतो. ती माझ्याकडनं चूक पण झाली की तिला एवढं हर्ट झालं. ते हर्ट होणं ही एकमेव माझ्याकडनं चूक झाली की यार कोणाला आपल्यामुळे हर्ट नाही झालं पाहिजे. पण त्या मुलाला मी नॉमिनेट केलं ग, तरी तो एक शब्द वाईट नाही बोलला माझ्याबद्दल. बोलला नाही आतमध्ये आठवडाभर, जोपर्यंत राग शांत झाला नाही त्याचा. ड्रॅमॅटिक तन्वी सांगा तर रिझन पण शॉर्ट मध्ये सांगा. ड्रॅमॅटिक असं नाही का, ती ऍक्च्युली ना तिचा ड्रामा वाटतो पण ती खरंच तशी आहे. म्हणजे ती खरंच थोडी लाऊड आहे. नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते. आणि बिग बॉस मध्ये डबल इविक्शन पार पडलं आणि त्यातून करण आणि आयुष हे 2 सदस्य घराबाहेर आलेत. आणि आता माझ्यासोबत आहे आयुष. आयुष, सर्वात आधी तर कसा आहेस, तुझी तब्येत कशी आहे? कारण मी बघितलं तुला घरामध्ये, काय सांगशील? आता बरा होण्याच्या दिशेला आहे, लवकरच बरा होईन मी. 6-7 दिवसात मी परत फिट अँड रेडी टू डान्स होईन. पण बाहेर आल्यावर तू बघितलंयस का की पहिल्या दिवसापासून आयुषला इतकं प्रेम मिळतंय की महाराष्ट्रातला बिग बॉसचा विनर आम्हाला हाच बघायचा आहे. म्हणजे लिटरली त्याच्याच हातात आम्हाला ट्रॉफी बघायची. पण काय झालं असं की आयुषचा गेम कुठे कमी पडलाय? स्वतः आयुष, तुला काय वाटतं याच्यावर? हे जेव्हा मला बाहेर येऊन कळलं ना, आता मध्ये काहीच कळत नाही आपल्याबद्दल काय मत झालं. आणि खूपच ओव्हरवेल्मिंग होतं माझ्यासाठी हे सगळं. मी खूप म्हणजे मी व्हिडिओज वगैरे पाहिलेत का, पोस्टर्स लावलेत लोकांनी काय काय केलंय. आणि अगेन जे नशिबात असतं ते होतं. बिग बॉस मध्ये येणं माझ्या नशिबात होतं, बिग बॉस मध्ये जे घडलं ते माझ्या नशिबात होतं, बिग बॉस मधून बाहेर येणं पण माझ्या नशिबात होतं. मी ऍक्सेप्ट केली ही गोष्ट, जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. त्यामुळे मी आता गुड स्पेस मध्ये, मी ऍक्सेप्ट केलंय, ते झालं. पण मी ह्यात बदललो नाही. मी जसा होतो, माझी पर्सनॅलिटी जी होती ती मी चेंज नाही केली. जो आयुष गेला होता तो आयुष प्लस प्लस होऊन बाहेर आला, मायनस काहीच नाही. पण तुला कुठेतरी असं वाटतंय का की मी हे करायला पाहिजे होतं तेव्हा मी असं दिसलो असतो? आता तुला असं कुठे वाटतंय का? नाही नाही, मला रिग्रेट माझ्या कुठल्याच की हे मी केलं नाही किंवा हे केलं असं नाही. कदाचित मी आजारी नसतो पडलो तर कदाचित अजून टिकलो असतो आणि कदाचित सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालंही असतं ट्रॉफी घेऊन यायचं. पण आता तो नशिबाचा भाग आहे, आपल्या हातात नसतं. काही गोष्टी नशिबावर सोडल्या होत्या आणि त्या नशिबाने त्यांना जे होतं चांगल्यासाठी होतं. सो जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. आणि करण आणि तुम्ही दोघं एकत्र बाहेर आले, एकदम मित्र. ते परीक्षेमध्ये कसं असतं, करण अर्जुन तुम्ही बाहेर आलात आणि हसतायत म्हणलं ह्यांना असं वाईट का नाही वाटत? अख्खा महाराष्ट्राला वाईट वाटतंय की ऍट अ टाइम दोघं कसे काय बाहेर आले? तुला माहितीये का, एक एक असतं रडणं, एक असतं आपण अशा लेवलला हर्ट होतो किंवा दुःखी होतो जिथे आपण शांत बसतो. आणि त्याच्याहून वर असतं की एक ना आपल्याला हसायला येतं, आपल्याला कळतच नाही. सो ते हसणं होतं. मग जिथे म्हणजे मला तर असं होतं की करंट काय कसं काय बाहेर आला. मग ते हसणं, तो ते पेन किंवा ते दुःख ते लपवण्यासाठी किंवा ते व्यक्त करण्यासाठीचं हसणं होतं. आम्ही खुश नव्हतो कारण आम्हाला माहितीये की महाराष्ट्र किती जीव लावतो प्रत्येक कंटेस्टंटवर. आणि कुठे ना कुठे ते डिसअपॉइंट होतात जेव्हा त्यांच्या आवडतात. तू मला सांगितलं की तू रडत होतीस. आणि ह्या सगळ्याचं ना खूप ओझं असतं ग. म्हणजे आपण त्यांच्यासाठी लढतो, आपण त्यांच्यासाठी आत असतो, त्यांच्यासाठी आपण टास्क खेळतो. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा बाहेर जातो त्यांना आपल्याला जितकं वाईट वाटतं तेवढं त्यांनाही वाटत असतं. सो हे सगळं ना टू मच टू टेक असतं. सो तेव्हा नाही कळत आपल्याला काय रिॲक्ट व्हावं. आणि त्याचं ते रिॲक्शन होतं, ते मिक्स्ड होतं, त्यात खूप इमोशन्स होते. त्यात बाहेर आणून अजून एक खुशी पण ही होती की आता घरच्यांना भेटणार आहे. आणि मला खरंच रिकव्हरीसाठी घरी येणं गरजेचं होतं यार. कारण घरी जी रिकव्हरी होते ती नाही होत तिकडे मम्मी नसते, चादर नसते, माझी उशी नसते. त्यामुळे त्या ह्याच्याने मी खुश पण होतो, पण खूप प्रेशर पण घेतलं होतं. बरं, तन्वी बद्दल काय सांगशील? कारण आम्ही असे 2 टप्पे बघितले, मैत्री, त्याच्यानंतर कुठेतरी दूर जाणं, म्हणजे फ्रेम मध्ये दिसतच नाही यात दोघं. सो काय सांगशील मला त्याच्याबद्दल? कारण ती म्हटलीये की बरं झालं हा गेला. शेवटला तिचं हे जे वाक्य आहे ना ते पूर्ण हायलाइट झालंय की बरं झालं तो आतल्यात गेम खेळतो आणि तो आता गेलाय. मला असं वाटतं बघ, ते वाक्य ना मी पॉझिटिव्हली घेतलं कारण मला बरं नव्हतं. त्यामुळे तिला असं वाटत असेल की अरे यार हा गेला, आता हा बाहेर जाऊन बरा होईल. आणि दुसरं असं मला वाटतं की ती आतल्यात गेम खेळत होता आणि हा गेला बरं झालं हे करंटसाठी बोलत होती, कारण माझं नाव तर घेतलं नाही. सो मी असाच आहे, मी प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्हली घेण्याचा प्रयत्न करतो शेवटपर्यंत. जोपर्यंत ती पूर्णपणे निगेटिव्ह नाही आहे मी गोष्टींमध्ये पॉझिटिव्ह शोधतो. तो जो पेपर आहे त्याच्यावर एक काळा डॉट आहे किंवा त्याच्यावर 100 जरी काळे डॉट असतील ना तरी एक जर एम्प्टी स्पेस असेल तर मी ती एम्प्टी स्पेस शोधेन. माझ्या लाईफचा अप्रोच असा आहे, माझ्या बिग बॉसचा अप्रोच पण असाच होता आणि मी पॉझिटिव्हच शोधत राहणार. आणि आमच्या नात्याबद्दल मी हेच सांगेन की आमच्या दोघांची पर्सनॅलिटी खूप वेगळी आहे. सो त्यामुळे
तिचे एक्सपेक्टेशन खूप जास्त होते आणि मी त्या लेवलला, त्या इंटेन्सिटीला, त्या मैत्रीला बघत नव्हतो. ती माझ्याकडनं चूक पण झाली की तिला एवढं हर्ट झालं. ते हर्ट होणं ही एकमेव माझ्याकडनं चूक झाली की यार कोणाला आपल्यामुळे हर्ट नाही झालं पाहिजे, पण ते झालं आणि त्यासाठी मी सॉरी पण म्हणालो. आणि त्यामुळे अजून हर्ट नको व्हायला म्हणून ते मी माझ्याकडनं एक पाऊल मागे घेतलं की जर आपल्यामुळे कोणाला त्रास होतोय तर तो नाही झाला पाहिजे. बरोबर. बरं, तू याच्या आधीचे सीझन काही बघून गेलायस आतमध्ये जाताना? तू डायरेक्ट गेलायस? मी वीकेंडचा वार बघायचो कारण मी सलमान खानचा खूप मोठा फॅन आहे. म्हणजे तू हिंदी बघायचा? हो, ते माहितीच आहे आम्हाला. बॅकग्राऊंड डान्सर पासून तुझा प्रवास होता आणि मी कधी एपिसोड नाही पाहिले आणि मी मुद्दाम नाही पाहिले कारण आपण काय करतो ना, त्यांचं बघून कॉपी करतो. त्यांनी अंडी चोरली होती तर आम्ही पण चोरतो, त्यांनी काही गोष्टी लपवल्या होत्या तर आम्ही पण लपवतो, ते जसे भांडे तसं आम्ही पण भांडतो. आणि मला तर रिपीट नव्हतं करायचं. माझ्यासारखा कंटेस्टंट शोधणं खूप कठीण आहे बिग बॉस मध्ये. माझ्यासाठी कम्पॅरिझन पॉईंट वगैरे हा ह्याच्यासारखा आहे नाहीये. तेच तू बाकीच्यांना बघ, तुला लगेच कम्पॅरिझन पॉईंट मिळेल. सो मला तो कम्पॅरिझन पॉईंट द्यायचा नव्हता की अरे आयुष असा आहे, हा नव्हता द्यायचा. त्यामुळे मी बघितलंच नाही. कारण त्याच्याने काय होतं की आपल्या जसं आपण फिल्म करताना जर कुठल्या फिल्मचा रिमेक करत असतो तर ओरिजिनल फिल्म बघत नाहीत ऍक्टर्स, कारण तसंच करू. सो हे तसंच होतं माझ्यासाठी. मी माझा अप्रोच तो होता की बघितलं तर मला पण असं वाटलं की ह्यानी जे केलं होतं ते करू का. सो त्यासाठी मी मुद्दामच नाही पाहिलं. बरं, तुला हे माहितीये का की मागच्या सीझन मधले जे अभिजित सावंत आणि अंकिता वालावलकर होते त्यांनी स्वतः एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की आयुषला आम्ही विनर म्हणून बघतो, पण कुठेतरी त्याचा गेम आम्हाला आता कमी होताना दिसतोय. सो त्यांच्याकडून पण तुला तो सपोर्ट मिळत होता जे मागच्या सीझन मध्ये टॉप 5 मध्ये होते. सो तू काय सांगशील त्याच्याबद्दल? बघ, तो जो सपोर्ट आहे ना, मला कळलं आल्या आल्या आणि मी खूप बरं वाटलं मला की समवेअर जे म्हणत होते ना सगळे की आयुषची पर्सनॅलिटी बिग बॉस साठी नाहीये, पण त्याच पर्सनॅलिटी लोक विनर म्हणून बघत होते. सो ते मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं की बिग बॉस हा भांडणाचा गेम नाहीये, बिग बॉस हा तंटे करायचा गेम नाहीये, बिग बॉस हा मुद्दे ओरडून मांडायचा गेम नाहीये, बिग बॉस हा पर्सनॅलिटीचा गेम आहे, बिग बॉस हा इमोशन्सचा गेम आहे, बिग बॉस हा नात्यांचा गेम आहे. आणि ते मी प्रूव्ह केलं कारण मी भांडणं करायचो नाही, मी ओरडायचो नाही, मी अजिबात मुद्द्यांचे 10 मुद्दे करून मांडले नाहीत. मी जसा होतो तसा मी राहिलो आणि त्यामुळे मी त्यांना विनर वाटत होतो. मग त्यानंतर हेल्थ इश्यूज जे झाले, जे नशिबात होतं ते झालं, ते माझ्या हातात नाहीये. ओके, ते झालं, जे होणार होतं ते झालं आणि त्यामुळे आज मी बाहेर आहे. आणि त्या बाहेर येण्यात पण माझा एक्सेप्टन्स हा आहे की मी आजारी असल्या कारणाने मी कॉन्ट्रीब्यूट नाही करू शकलो, ज्याचं मला गिल्ट राहील की आयुष्याच्या इतक्या हाय नोटवर मी कॉन्ट्रीब्यूट नाही करू शकलो. पण ते काय माझ्या हातात नव्हतं. मी काय स्वतःहून चाकून होतं मारून घेतलं, मला नशिबात होतं ते झालं. आणि अगेन जो होता है वो अच्छे के लिए होता है. आणि ओमकार आणि तुझी मैत्री तर आम्ही रीलमध्ये बघून मोकळं झालोय. मी त्यांच्याशी बोलते, मी त्याला विचारते आयुष बद्दल तुला काय वाटतं, आयुषने तुला नॉमिनेट केलं नाही, आयुष माझा मित्र आहे, बाहेर आल्यावर माझी मैत्री आयुष सोबतच स्ट्रॉंग राहील. तर तुमची मैत्री ती किती स्ट्रॉंग झाली आणि तुमची टॅगी जी चौघांची होती, सचिन दादा, प्राजक्ता, करण आणि तू. सो तुमच्या या मैत्रीबद्दल तू काय सांगशील? बघ, जेव्हा मी लोकांमधनं पॉझिटिव्ह शोधतो ना, सो माझा ऑरा किंवा मी हीच वाईब स्प्रेड करतो की लोक माझ्यातलं पॉझिटिव्हच घेतील. त्या मुलाला मी नॉमिनेट केलं तरी तो एक शब्द वाईट नाही बोलला माझ्याबद्दल. बोलला नाही आतमध्ये आठवडाभर, जोपर्यंत राग शांत झाला नाही त्याचा. पण नंतर येऊन बोलला, काल घरी आला, केक खाल्ला, एका प्लेटमध्ये बिर्याणी खाल्ली, पप्प्या घेतल्या एकमेकांच्या आणि मुलांमध्ये असं होतं, सॉल्व्ह होऊन जातं. सो माझं आणि ओमकारचं नातं खरंच खूप चांगलं आहे, खरंच खूप प्युअर आहे. आणि तो खरंच माझा लहान सख्खा भाऊ उत्कर्ष, तो जसा आहे तसाच आहे ओमकार. सेम स्वभाव आहे दोघांचा, सेम राग आणि एक्झॅक्टली मी ऑपोजिट. त्यामुळे आमचं मस्त पटतंय. आणि हे जे चौघांचं तू म्हणालीस ते नातं पण खरंच खूप प्युअर आहे. मला इतक्या लवकर नाती बनवता येत नाहीत. हे सगळे त्यांचे एफर्ट्स आहेत, त्यांनी मला त्यांच्यात सामावून घेतलं. मी एफर्ट नाही टाकले त्याच्यात, त्यांनी मला स्वतःमध्ये घेतले. मला असं वाटतं की मला नाही येत मैत्री करता, मला नाही येत नाती बनवता, पण त्या लोकांचा मोठेपणा आहे की त्यांनी ते नातं बनवलं माझ्यासोबत. आणि मला आयुष्यात माझे 2 मित्र होते, ते आता एवढे वाढलेत आणि हे सगळे त्यांचे एफर्ट्स आहेत. एक क्विक रॅपिड फायर आहे, बिग बॉसच्या घरातल्या रिलेटेडच आहे. तुला त्यांच्याबद्दल कोण कंटेस्टंट वाटते ते सांगशील? घरातलं मास्टर माइंड. आत्ता विशाल. मोस्ट इरिटेटिंग पर्सन? रुचिता. डबल ढोलकी? राकेश बापट. मला थोडंसं रिझन पण सांगशील एक शॉर्ट? पहिले 3 आठवड्यात ना राकेश बापट जे होते, ज्यांना मी इन्स्पायर झालो होतो बघून, ते लास्टच्या 2 आठवड्यात येऊन त्यांनी तो दात तोडला, गाजर फेकले, टास्क रद्द करण्याचा प्रयत्न केला. आणि खरे कुठले ते आता कळत नाही. ते पहिले जेंटलमॅन होते ते खरे आहेत, कात्ताचे आहेत ते खरे आहेत. त्यामुळे कळत नाही कुठला माणूस खरा आहे. ड्रॅमॅटिक? तन्वी. सांग आता, रिझन पण शॉर्ट मध्ये सांग. ड्रॅमॅटिक असं नाही का, ती ऍक्च्युली ना तिचा ड्रामा वाटतो पण ती खरंच तशी आहे. म्हणजे ती खरंच थोडी लाऊड आहे. तिचे इमोशन्स
ती जसं आउट अँड आउट एक्सप्रेस करते. तसा तू मला बघ, मी खूप सटल माणूस आहे. म्हणजे मी सेलिब्रेशन पण माझं तर कमी आहे आणि माझं सॉरो पण कमी आहे. म्हणजे मी आयुष्यात पण असं आहे, मी जिंकलो तरी मी शांत असतो, मी हरलो तरी मी शांत असतो. पण ती खूप तेच जे मी म्हणतो चिकन ट्रिपल फ्राईड राईस आहे ती. सो शेजवान आहे फुल. तर ती तशी आहे. त्यामुळे ती ड्रामॅटिक, पण ती खरी ड्रामॅटिक आहे. तू मोस्ट इरिटेटिंग मध्ये रुचिताचं नाव घेतलं. रुचिताचं नाव. काय सांगशील? कारण ती खूप खरी आहे. कारण ती सुरुवातीपासून इरिटेट करते. तिने पर्सनॅलिटी चेंज नाही केली. ती चुका सुधारते. तिला वेगळ्या चुका करायला आवडतात. पण तिचा जो आवाज आहे, जो सूर आहे, जो टोन आहे, तो खूप जास्त इरिटेटिंग आहे. जर तिने ते कमी केलं, जर ती मुद्द्यांवर बोलली त्या आवाज, तर ती टॉप 5 मध्ये येण्याच्या ह्याची आहे. फ्लिपर म्हणजे साईड बदलणारा, जो स्वतःच्या फायद्यासाठी कुठेही जाऊ शकतो, कोणताही ग्रुप जॉईन करू शकतो. मला म्हणजे लोकांना याचं उत्तर तन्वी अपेक्षित असेल, पण तसं नाहीये. तिने फ्लिप नाही केलं, तिच्यासोबत ते घडत गेलं. मला असं वाटतं की दीपाली मॅम असं करतात. ट्रस्ट करू नये असा कंटेस्टंट. रघु. टॉप 5 कंटेस्टंट तुझ्या नजरेतले. तन्वी, प्राजक्ता, सागर, राकेश, विशाल. आणि विनर मटेरियल. आत्ता तन्वी वाटते मला, आणि पण मला हवंय की प्राजक्ता आणि तन्वी मधलं कोणतरी जिंकावं. येस. आता जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? इतकं प्रेम तुला मिळालंय. यार खरंच मी मगाशी पण मी सारखं हे म्हणतो की प्रेक्षकांना असे माझ्याकडे शब्द नाहीयेत की जे बोलून मला असं वाटेल की हा यार मी त्यांना रिटर्न गिफ्ट दिलं किंवा रिटर्न केलं. मला थँक्यू किंवा ग्रेटफुल किंवा आयुष्यभर ऋणी राहीन याच्याने नाही चालणार आहे. मला असं प्रत्येकाला भेटून असं घट्ट मिठी मारावीशी वाटते. आणि आय नो की ते शक्य नाहीये, पण मी खूप प्रयत्न करेन. मला ना, मी ही माहिती काढतोय की बदलापूरमध्ये पोस्टर्स कोणी लावले किंवा इथून एक ग्रुपचे मेंबर्स होते ज्यांनी फॅन पेजेस तयार केले आणि वोट्स केले. सो या सगळ्यांना मी शोधतोय आणि मी खरंच जाऊन भेटायची प्लॅनिंग करतोय. आता पुन्हा बिग बॉस ऑफर आल्यावर तुझा काय प्लॅन असणार आहे? की तू काही बदलणार आहेस की असं काही ठरवलंयस? पर्सनॅलिटी चेंज करणारा माणूस आयुष नाही. तो जसा होता तसाच राहणार. मी कॅप्टन्सीच्या वेळेस पण बोललो होतो की जो मी आधी जी कॅप्टन्सी केली होती मी तीच परत करणार. तुम्ही बोलताय तोंडावर पाणी फेकणार, मग कॅप्टन होऊन दाखवा आणि ते करून दाखवा. झाले का अजून कॅप्टन? नाही झालं. सो ऑडियन्ससाठी मी हेच म्हणेन की परत की यार खरंच घट्ट मिठी, खूप प्रेम, आणि खरंच अनएक्सपेक्टेड हे सगळं माझ्यासाठी. म्हणजे मी जे रिकव्हर होतोय ना, हे जे मी हा जो रिस्पॉन्स बघतोय ना, त्याने फास्ट रिकव्हर होतोय औषधांपेक्षा. सो थँक्यू सो मच.